डोक्यावर धोंडा पडून मालकांचा भाऊ वारला. शेतावरनं परत येत होता म्हणे. किर्र शांतता. एका बाजूला चढत गेलेला डोंगर, काळ्या पडत चाललेल्या करड्या आभाळात नाहीसा झालेला. गडी चालला होता आपल्याच नादात. वर डोंगराच्या कडेचा एक मोठा धोंडा पावसानं की कशानं सुटला होता वाटतं. तो आला एकाएकी गडगडत आणि बसला सणकण डोक्यात. मालकांचा भाऊ जागच्या जागी कोसळला. राम म्हणायला सुद्धा फुरसत झाली नाही. डोकं फुटलं म्हणजे अक्षरशः 2 शकलं झाली. मेंदू पचकन बाहेर आला. भावाची बायको आणि लहान पोरं रड रडली. पण रडून काय गेलेला माणूस परत येतो. बांधावरचं सगळं रक्त मातीत एकजीव व्हायला देखील दुसरा पावसाळा उजाडणार. बायको मुलं बिचारी नाईलाजानं वडील भावाच्या आश्रयाला येणार. तोही नाईलाजानेच आता इस्टेट ताब्यात घेणार. सारा गाव हळहळला तो मैताच्या दुर्दैवाला. नेमका तो बांधाच्या कडेनं जात असतानाच वरून दगड कसा काय कोसळला. कोणीतरी 2 माणसं त्यावेळी डोंगरावर उभी होती म्हणतात. पण ती कुठली, कोण, काय माहिती. त्यांचा संबंध काय त्या गडगडणाऱ्या दगडाशी किंवा त्या दगडानं जखमी झालेल्या माणसाशी. ते दोघे कदाचित त्या गावचेही नसतील. ते लगेच शहरात निघून आले असतील आणि आता इस्टेटीच्या एकमेव मालकाकडनं सामान हलवण्याची मजुरी म्हणून बिल देऊन पैसे घेऊन सुद्धा गेले असतील. झाला. हा प्रकार भलताच रंगला. पाहता पाहता माझ्या शरीरात पूर्वीसारखं बळ आलं. हात असे लोखंडासारखे टणक झाले. छातीची दगडी भिंत झाली. आता यानंतर नवीन बळी, लाल रंगातील नवीन छटा, आणखी रक्त, आणखी, आणि आता हाच सततचा उद्योग. माझं बळ वाढतंय. होता होता त्या घरातला सारा काळोख मी व्यापून टाकीन. इतका मोठा होईन, इतका मोठा. आता यावेळेस कोणाची पाळी आहे.